यानंतर बातमी पंढरपूरमधली आहे। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीला बुलेट प्रूफ काचेची पेटी बसवण्यात आली आहे। पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं असून केवळ मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले। बघूया एक रिपोर्ट। पंढरपूरचा विठ्ठल चक्क काचेच्या पेटी, मूर्तीवर बुलेट प्रूफ काचेचं आवरण, पदस्पर्श दर्शन बंद, मुखदर्शन सुरू। पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान, पण या मंदिराला आता 700 वर्षांपूर्वीचं मूळ रूप देण्याचं काम सुरू आहे। हे काम अंतिम टप्प्यात आलंय। भाविकांना लवकरच मंदिराचं जुनं मूळ रूप पाहायला मिळणार आहे। मंदिर संवर्धनाचं काम करत असताना विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला धक्का लागू नये यासाठी बुलेट प्रूफ काचेची पेटी बसवण्यात आली आहे। विठुरायाच्या गाभाऱ्यातील ग्रेनाइट काढताना मूर्तीला कोणताही धोका होऊ नये यासाठी मूर्तीवर बुलेट प्रूफ काचेचं आवरण बसवण्यात आले। गाभाऱ्यातील कामं सुरू असल्यानं परस्पर्श दर्शन बंद करण्यात आले, केवळ मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले। समितीची 45 दिवसात पदस्पर्श दर्शन चालू करण्याचा पूर्णतः प्रयत्न राहील। एखाद दिवस मागे पुढे होऊ नये, आमची तर इच्छा आहे की 4 दिवस लवकरच व्हावं। मंदिरातील 4 दरवाजांसह गाभाऱ्यातील दरवाजे आणि खांबावरील चांदी काढण्यात आली आहे, त्यामुळे मूळ स्वरूपातील दरवाजे आणि खांब भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत। बाजीराव पडसाळी महालक्ष्मी मंदिराच्या भिंतीवरील रंगकाम काढून टाकण्यात आले, त्यामुळे दगडी भिंतींना एक प्रकारे झळाळी प्राप्त झाली आहे। यामुळे मूळ प्राचीन स्वरूपातील मंदिर दिसू लागले। काम पूर्ण होण्या अगोदरचं मंदिराचं प्राचीन विलोभनीय स्वरूप भाविकांना मनमोहक दिसू लागले। लवकरच भाविकांना सुमारे 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठल मंदिर पाहता येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।